हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर भाई मी म्हणतो आहे की इझी लाईफ जी असते, म्हणजे लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहे वगैरे काही नाही, लाईफ रिलॅक्स चालू आहे, ती लाईफ बेटर आहे की ज्या लाईफमध्ये आपल्याला थोडं थोडं प्रॉब्लेम्स येतात. जसं जसं आपण पुढं जातो तसं तसं थोडं प्रॉब्लेम्स चॅलेंजेस फेस करावं लागतात लाईफमध्ये, ती लाईफ बेटर आहे. तर भाई माझ्या हिशोबानं जे आपण लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करतो किंवा इश्यू फेस करतो किंवा काहीसुद्धा गोष्टी आपल्याला थांबण्यासाठी येतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट बनवायला, त्याच्यानंतर काहीतरी शिकवायला आणि स्ट्रॉंग बनण्यासाठी येतात. त्याच्यामुळे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले किंवा काही गोष्टी आपल्या मिसमॅच झाल्या किंवा कोणती गोष्टी असतात की जी अननेसेसरी आहे, जी आपल्याला वाटतच नव्हती की जी होईल आणि ती गोष्ट झाली, तर ती गोष्ट ह्याच्यासाठी होती की तुम्ही स्ट्रॉंग व्हा किंवा तुम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल. या सगळ्या गोष्टींसाठी लाईफमध्ये प्रॉब्लेम येणं पण गरजेचं असतं, कारण की छोट्या छोट्या प्रॉब्लेममुळे माणूस समजदार बनतं आणि त्याच्यानंतर त्याला प्रॉब्लेमला फेस करायला पण जमतं. जर एखाद्या वेळेस कधी मोठा प्रॉब्लेम आला तर तोच माणूस त्या प्रॉब्लेमसमोर एकदम परफेक्टली उभा राहतो आणि त्या प्रॉब्लेमला फेससुद्धा करतो. पण जर लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नसतील, लाईफ एकदम इझी आहे, रिलॅक्स आहे, काहीच प्रॉब्लेम नाही येत आहे, तेव्हा जर लाईफमध्ये अचानक एखादा छोटा जरी प्रॉब्लेम आला तर तो छोटा प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला खूप मोठा वाटू शकतो. त्याच्यामुळे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले तर चांगली गोष्ट आहे, कारण की आपण त्याला फेस करायला शिकतो, प्लस आपल्याला त्या गोष्टींबद्दल माहिती पण येते आणि आपण इतर येणाऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी पण तयार होतो. त्याच्यामुळे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येणं चांगली गोष्ट आहे. फक्त त्या प्रॉब्लेमला फेस करा, तुम्ही अजून स्ट्रॉंग बनणार. ठीक आहे, थँक्यू सो मच. सबस्क्राईब करायला विसरू नका.